तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस मध्ये. मित्रांनो, आज एक जबरदस्त अशी भन्नाट मुलाखत आपली होणार आहे मिस्टर चौधरी सर आणि मॅडमची. आणि विशेष म्हणजे आज तुम्ही जर हा व्हिडिओ डुकरी पिंपरी, उटवत, खोडेपुरी, मानेगाव, हिवरा रोशनगाव, घोडेगाव, रामनगर किंवा सोलगावांमधून जर बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% फायद्याचा आहे. कारण तुम्ही आज एक जबरदस्त अशी मुलाखत बघणार आहे की जिथं त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असताना कुठल्याही प्रकारच्या विदाऊट ITR शिवाय त्यांचा आपण एक होम लोन केलेलं आहे. आणि आजकाल जर बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या स्वप्नातलं घर व्हायला पाहिजे, पण ते घर करण्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की तो म्हणजे की फायनान्शियल कंडिशनचा, की आपल्याकडे किती पैसे आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीनं लोन वगैरे घ्यावं लागेल. पण लोन घेत असताना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की नेमकं कोणत्या बँकेत जायचं, कसं जायचं किंवा मग काय प्रोसेस होईल, हा सगळ्यात मोठं टेन्शन येतं आणि कागदोपत्र गोळा करून करून माणसाच्या नाकामध्ये दम येऊन जातो. पण आज आपल्याकडे मिस्टर चौधरी सर आणि मॅडम त्यांच्या मिसेस आज आलेल्या आहेत. तर यांच्याकडनं आपण आज बघणार आहोत की किती सोप्या पद्धतीने यांचं लोन झालेलं आहे आपल्या जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस मध्ये. तर सर डायरेक्टली आपण त्यांच्याकडे वळूया. त्यांच्याकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्यामध्ये टाका. तर चला आपण सगळ्यात पहिले सरांचा आणि मॅडमचा परिचय घेऊया. तर सगळ्यात पहिले मी मॅडमला प्रश्न विचारतो की मॅडम एकदा थोडा तुमचा परिचय द्या. वंदना, माझं नाव वंदना विष्णू चौधरी. ओके. आणि तुमचा काय व्यवसाय? भाजीपाला विकतो. भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. बरं, कुठं एका जागेवर थांबून की असं सगळीकडे हातगाड आहे. हातगाड्यावरती तुम्ही हे करता? बरं. आणि सर एकदा तुमचा छोटासा परिचय. मी विष्णू भगवान चौधरी, डुकरे पिंपरी. प्रॉपर डुकरी पिंपरीचे आहात? हा. बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचं की मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, घर घेण्याचा कसा एकदम अचानक निर्णय कसा काय मनामध्ये आला? घर घ्यायचा विषय म्हणजे असं होतं सर, बजेट आपलं काहीच नव्हतं. अच्छा. 1 रुपया बजेट नव्हतं. ओके. पण मला असं कळलं की तुमच्याकडे डॉक्युमेंट लागत नाही जास्त. हा हा. आणि लोन म्हणजे असं 10 दिवसात लोन झालं आपलं. ओके 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 डॉक्युमेंट न घेता. ओके ओके काय ओके. डॉक्युमेंट आहे आपलं? आधार कार्ड, पॅन कार्ड, बरोबर आहे. भाजी पत्त्याचं ते बिल. हा. ओके ओके. दुसरं काय लागलं आपलं? बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचं सर, लोन किती झालं सर तुमचं? लोन आपलं 15 लाख. 15 लाख रुपये झालं. आणि किती दिवस लागले सर पूर्ण लोन तुमचं सँक्शन किती दिवसात झालं? आपलं सँक्शन 6 दिवसातच फायनल झालं. ओके. आणि पण बिल्डरला रक्कम भेटायला थोडासा वेळ लागला? बिल्डरमुळे रक्कम भेटायला टाइम लागल्यामुळे थोडा 10 दिवस लागले. बर 10 बर दिवसाच्या नंतर 15 दिवसात आपलं पूर्ण क्लिअर झालं. बर बर बर. पूर्ण अकाउंटला वगैरे गेले. घर ताब्यात घेतलं सर तुम्ही आता? हो. पूर्ण ताब्यात बर घेतलं. बर बर. आता जालन्यामध्ये कुठं घर घेतलं सर तुम्ही? माऊली नगरच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या लाईनला. माऊली नगरच्या. जर माऊली नगरमध्ये सुद्धा जर तुम्हाला कुठं लोन करायचं असेल किंवा काही साईट चालू असेल तर डेफिनेटली आम्ही त्याला लोन करून देऊ. या पुढचा प्रश्न असा आहे की आपण भाजीपाल्याचा व्यवसाय दाखवला होता आणि तुम्ही सुद्धा जॉबला आहात, कॅश सॅलरी आहे तुम्हाला, बरोबर आहे? हो. मित्रांनो, जर तुम्हाला कॅश सॅलरी असेल तर तुम्हाला बिनधास्त आम्ही होम लोन करून देऊ शकतो. 15 लाख ते 40 लाखापर्यंत आम्ही कॅश सॅलरीला सुद्धा आपण लोन अवेलेबल करून देतो. सगळ्यात महत्वाचं मॅडम, तुम्ही आता भाजीपाल्याचा व्यवसाय करताय, बरोबर आहे? भाजीपाला एक होलसेलमध्ये आणता आणि सेल करता तुम्ही, बरोबर आहे? तर कुठल्या प्रकारचे ITR वगैरे काही दिलं होतं का? आपण ITR लावलेलं दिलं नाही. नव्हतं, लावलेलं नव्हतं. लावलेलं आपल्या नाही. जेवढे कागदपत्र होते तेवढेच दिले आपण. हा, सोपे सोपे त्याच्या- कागदपत्र दिले होते. त्याच्या आधारे पूर्ण तुमच्या जेवढे होते आमच्याकडे तेवढे तुमच्याकडे देऊन टाकले. त्याच्या आधारे तुम्ही करून दिला आम्हाला. बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वेळेस असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आमच्या आता काही सर्वे ऑफिसर आहेत, ते प्रत्येक गाव खेड्यामध्ये जातात, जालना जिल्ह्यामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावात मध्ये जाऊन प्रत्येक डोर टू डोर माहिती देतात आपल्या लोन संदर्भामध्ये. पण बऱ्याच लोकांना लोन घ्यायचं असतं, पण त्यांना काय असतो, मोठा प्रश्न पडतो विश्वासाचा, की बाबा इथं लोन होईल का, की खरंच हे लोन देतात का, की खरंच इथं फाईल द्यायला पाहिजे का. आणि बरेच लोक असे आहेत की जे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब वरून आमच्याकडे इन्क्वायरी करतात, पण त्यांनाही हा सेम प्रश्न पडू शकतो की बाबा इथं लोन होऊ शकतं का. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकता की विश्वासासाठी? विश्वास ठेवल्याशिवाय कोणतंच काम होत नाही सर. बरोबर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून एवढ्या फास्ट आमचं लोन झालं. बरोबर बरोबर लोन झाल्यामुळे आम्ही त्या घरात जाऊ शकलो ना आता. बरोबर बरोबर नाही तर आम्ही बरोबर अशी गेलो नसतो. बरोबर पण हे लोन फास्ट झाल्यामुळेच गेलो ना आम्ही. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा ताजा अनुभव असा आहे की बाबा लोन 100% आपल्याकडे होतं, पण कंडिशन आहे की मित्रांनो तुमचे पहिले कागदपत्र दाखवा. कागदपत्र बघितल्याशिवाय आम्हालाही लक्षात येत नाही की तुम्हाला खरंच लोन होईल का नाही होईल.
लोन आपल्याकडे 100% करतो आपण. फक्त कंडिशन एक आहे की तुमचं इन्कम चांगला असणं गरजेचं आहे, सिबिल चांगला असणं गरजेचं आहे. जर सिबिलमध्ये थोडा बहुत काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पहिलेच आमच्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगा. त्यानंतर तुम्ही जी प्रॉपर्टी बांधताय किंवा जे घर विकत घेताय ते आरसीसी असणं गरजेचं आहे आणि प्रॉपर गावामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत. याच गोष्टी आमच्याकडे बघून तुम्हाला आम्ही लोन देतो. 5 लाख ते 50 लाखापर्यंत होम लोन आम्ही अवेलेबल करून देतो, पूर्ण खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा. तर पुढचा प्रश्न असा आहे सर, की तुमच्याकडे आमचे जे काही व्हेरिफिकेशनसाठी लोक आले किंवा जे पण आमचे कर्मचारी तुमच्या फॉलोअपमध्ये राहिले, तर त्यांचं वागणूक कशी वाटली सर तुम्हाला? नाही, एकदम चांगली वाटली. त्याने व्यवस्थित पाहिलं, व्यवस्थित बघितलं, मोजलं, समजा गोष्टी हे केल्या. आम्हाला पण सांगितलं की तुम्ही करा, प्रयत्न करा, तुम्हाला फळ भेटेल. बरोबर. आम्हाला ते फळ भेटलेलं आहे. बरं बरं. आणि त्यांनी जे वेळ वेळ दिला की ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे येणार आहे, तर ही वेळ एकदम व्यवस्थित मॅच झाली तुमच्यासाठी? नाही, वेळ त्यांनी म्हणले त्या त्या टायमात येऊन पोहोचले, बघितलं, भेटले, नंतरच हे झालं. बरं बरं. मित्रांनो, चौधरी सरांसाठी तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा प्रश्न असा आहे सर, की आता आम्ही जे काय आता तुम्हाला सर्व्हिस दिली, ओके, हो. जे काय तुम्हाला सर्व्हिस भेटली, तर तुम्हाला ती कशी वाटली? एकदम चांगली वाटली, म्हणून तर आम्ही केलं पूर्ण. बरं बरं. मॅडमसाठी पुढचा प्रश्न असा आहे, की मॅडम तुमच्या मनाभावातून सांगा, की तुम्हाला आता जे लोन झालं आणि जे तुमच्या ताब्यामध्ये घर आलं, तर हे कसं वाटतंय सर? एकदम छान वाटतं. वाटतही नव्हतं मला घर होईल स्वप्नात नाही. अच्छा. खरंच नव्हतं वाटत. बर बर बर. मग आता व्यवस्थित सगळं झालंय? सगळं व्यवस्थित झालं. का असं वाटत नव्हतं ना आपला भाजीपाल्याचा बिझनेस आहे, की आपलं लोन होईल. याच्यावर लोन भेटेल का? भेटेल का नाही भेटेल. बरोबर आहे. पण तुमच्या इथे आलो आम्ही, असं खात्री आली ना मला लोन होणारच म्हणून. बरं. झालंच फक्त 10 दिवसामध्ये. बरोबर बरोबर बरोबर. तर अशा पद्धतीने सरांचे आणि मॅडमचे एक जबरदस्त मौल्यवान शब्द त्यांनी आमच्या कंपनीसाठी वापरलेले आहेत. सर खरंच त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं होम लोन, मॉर्गेज लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन, यूज कार लोन, न्यू कार लोन आणि ट्रॅक्टर लोन जर करायचं असेल तर संभाजीनगर पासून 60 किलोमीटर पर्यंत आम्ही तुम्हाला लोन अवेलेबल करून देऊ शकतो आणि जालन्यापासून सुद्धा 60 किलोमीटर पर्यंत तुम्हाला लोन अवेलेबल करून देऊ शकतो. जालन्यामध्ये आपलं जांगडे पेट्रोलच्या मागं अंबड चौफुलला आपलं ऑफिस आहे आणि संभाजीनगरमध्ये आकाशवाणीला दुर्गा माता मंदिरच्या बाजूला आपलं ऑफिस आहे. बिलकुल तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा ज्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला त्यांच्याशी संपर्क करून तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही ऑफिसला जा. तुमचं लोन 100% करून देण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्हाला छान वाटलं तुम्ही आलात. ठीक आहे.